आपणा सगळ्यांचं एस चर्च नंदुरबारच्या वतीने बायबल स्टडीमध्ये सहर्ष स्वागत आहे। प्रति बुधवारी आपण सकाळी बायबल स्टडी घेत आहोत आणि हे अध्ययन माझा विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी फारच उपयोगी आणि आशीर्वादित असं होत आहे। पौलाची पत्रे आपण अभ्यास करीत आहोत। आज पहिले आणि दुसरे थेसलोनिकास पत्र हे आपण मनन चिंतन करणार आहोत। त्यातील ठळक मुद्दे जे आहेत ते बघणार आहोत आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून असणार आहे। या अध्ययनासाठी ते आपला वेळ देतात। खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लिहिणं आहे आणि सोबतच वाचन करणं आहे, नोंदी तयार करणं आहे। या सगळ्या ज्या नोंदी आहेत त्या आमच्याकडे PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि आपण उपदेश ऐकत असताना किंवा बायबल स्टडी ऐकत असताना हा रेकॉर्डेड आहे, आपण नंतरही पाहू शकता। सोबतच एस चर्च नंदुरबारच्या यूट्यूब चॅनलवरती दुपारपर्यंत आपल्याला तो पाहायला मिळेल, कारण की खूप सारे प्रियजन आहेत की जे फेसबुक वापरू शकत नाही, त्यांना सोय म्हणून आपण यूट्यूबवर देखील देत आहोत। या नोंदी जर आपल्याला हव्या आहेत तर आपण वैयक्तिक रीतीने सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब किंवा माझ्याशी संपर्क साधून आपल्या नोंदी आपण घेऊ शकता। त्या आपण झेरॉक्स काढून एक वही करू शकता किंवा एक फाईल आपण बनवून संपूर्ण पौलाची ही जी पत्र आहेत त्यातील अध्ययन अगदी साखळीबद्ध पद्धतीने आपणा सगळ्यांना मिळेल। तर या सर्व कार्यासाठी एस चर्च नंदुरबार अध्यक्ष व संपूर्ण चर्च कमिटी यांच्या मार्फत हा अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे। हे अध्ययन, ही बायबल स्टडी आपल्या सगळ्यांसाठी आहे। प्रभुदेव बाप या अध्ययनामध्ये आपल्याला सहाय्य करो आणि त्याची कृपा पुरवो। या आपण प्रार्थनेने सुरुवात करूया। सेनाधीश परमेश्वर पित्या, हे सुदिन सकाळ तू आम्हास दिलीस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो। वाचच्या अभ्यास वर्गाला तुझ्या सुमधुर नावाने सुरुवात करतो। प्रिय प्रभू, तुझं पवित्र वचन हे सत्य आहे, जीवन आहे आणि हे जिवंत वचन आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसं जगावं याबद्दल मार्गदर्शन करीत असतं। या अध्ययनाला डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब मार्गदर्शन करीत असताना तू त्यांच्यासोबत राहा, त्यांच्याद्वारे तू आम्हाशी बोलण्यासाठी लागणारी शक्ती, बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून तू त्यांना दे व जे त्यांनी आम्हासाठी आणलेलं आहे ते गाजवत असताना, शिकवत असताना लागणारी कृपा तू त्यांना पुरव। तांत्रिक गोष्टी आहेत, ऑनलाईन आहे, या सर्व तांत्रिक अडचणींपासून आमचं रक्षण करून आजचं होणारं प्रक्षेपण प्रभू आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कर। ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक, आमेन। आमेन। मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ अध्ययनासाठी त्यांच्या हाती देतो। आपला तारणारा, अद्भुत, पराक्रमी प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपणा सर्वांना शांती व परमेश्वराकडून कृपा मिळो व आजचं अध्ययन आपणा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो। आज आपण थेसलोनिकाच्या दोन्ही पत्रांना एकत्र घेणार आहोत, एका पाठोपाठ एक असं, म्हणजे आपली पुढची वेळ सुद्धा वाचेल, कारण आपल्याला अजून पुढे पुष्कळ जाणं आहे। सोबतच आपल्या लक्षात आलं असेल की पौलाच्या या रोमकराच्या पत्रानंतर अभ्यासामध्ये आपण प्रेषितांच्या कृत्यांचा सुद्धा नैसर्गिकरित्या अभ्यास करत आहोत। म्हणून तुम्हाला तुमच्याकडे असणारे जे नकाशे मी दिले होते त्यापैकी काही ठिकाणी तुम्हाला जर पाहायला पाहिजे तर त्या नकाशांमध्ये जाऊन पौलाच्या प्रवास फेऱ्यांदरम्यान तो कुठून कसा गेला याचं भौगोलिक ज्ञान सुद्धा आपल्याला होतं। आणि काही वेळेला ही स्थळं, तेथे असणारी माणसं, तेथे असणारा समाज, तेथली पार्श्वभूमी, धर्म, लोकांच्या प्रथा, परंपरा, कधीकधी धर्म, पीठे, अधिष्ठाने आणि मंदिरे आणि त्यांचे देव आणि दैवत, हे फार प्रचंड अभ्यासाचं काम आहे। आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या वचनाला फक्त घेऊन बोलणं अयोग्य नाही, समजणं अयोग्य नाही, परंतु ज्या वेळेला आपण थोडं त्याच्यातून पलीकडे जातो, अभ्यास करतो, तेव्हा सुवार्ता जी पौलाने सांगितली त्याचं महत्त्व कळतं की अशा प्रचंड चढावळीच्या जगामध्ये, प्रचंड व्यापाराच्या केंद्रांमध्ये
व्यस्त असणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये, लोकांमध्ये, मंदिरांना भेटी देणाऱ्या सर्व जगाच्या प्रतिष्ठितांमध्ये सुवार्तेचा शिरकाव होणं ही एक फार मोठी, म्हणजे मानवी शक्ती पलीकडची गोष्ट होती. आपण सहज काही वेळेला घेतो की मग पौल गेला आणि तेथे त्याने सुवार्ता सांगितली. एवढं सोपं नाही आहे जेवढं आपण समजतो ते. म्हणून ह्या पत्रांचा किंवा पौलाचा अभ्यास करताना जी प्राथमिक तत्वे आपण शिकतो त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची फार गरज आहे. आज आपण त्यापैकी काही पुस्तकांमध्ये दिलेल्या काही तत्वांकडे लक्ष देणार आहोत, यासाठी की आपल्याला त्या पुस्तकांचं महत्त्व कळावं. त्यातल्या त्यात या पुस्तकाची खोली किती आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, त्या पण आपल्याला त्याद्वारे समजतात. म्हणून आपण जास्त वेळ न घालवता आपण सरळ आपल्या अध्ययनाकडे वळू. आणि मी विनंती करतो की आपल्याकडे पवित्र शास्त्र असेल, कोणतंही चालेल, मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा हातामध्ये असेल तर प्रेषितांची कृत्य अध्याय 17 याकडे तुम्ही वळला तर थेसलोनिकराच्या पत्राला लिहिण्याचा पौलाचा जो हेतू आहे तोही समजतो. आणि काय झालं, कशामुळे मंडळी अस्तित्वात आली, याचाही अर्थबोध आपल्याला होतो. आणि म्हणून काही वेळेला काही शब्द, काही व्यक्ती आपल्याला महत्वाच्या आहेत आणि काही संकल्पना आज सकाळी मी पुन्हा आपल्यासमोर मांडणार आहे. काही आपल्याला नवीन नाहीत, काही नवीन असू शकतात. म्हणून 17व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या जेव्हा येतो तेव्हा लूक आपल्या या ऐतिहासिक लेखनाचा उहापोह करताना काय म्हणतो बघा, पहिल्या वचनापासून. नंतर ते जर तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर अध्याय 16 मध्ये आहे. त्याच्यामध्ये फिलिप्पीमध्ये काय झालं आणि पौल, सिला आणि बाकीचे काही जण कसे तेथून सुटले, निभावले आणि थेसलोनिकाकडे पळाले, त्याबद्दल तेथे लिहिलेलं आहे. जर 40 वचन 16 अध्याय घेतलं तर तुम्हाला समजेल की मग ते बंदी शाळेतून निघून लुदियाच्या घरी गेले. है ना, बंदी शाळेतून सुटले आणि ते पुन्हा आपल्या त्या जेथे ते राहत होते लुदियाच्या घरी तेथे गेले आणि बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. आता फिलिप्पी या शहराकडून पौल, सिला आणि त्याची टोळी दुसऱ्या ठिकाणी प्रवासाला निघाली. आणि वचन 1 मग 17वा अध्याय. अम्फिपुली, अपोलोनिया यांच्यामधून जाऊन थेसलोनिकास गेले. तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते पौल व सिला यांना येऊन मिळाले आणि भक्तिमान हेल्यणी यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या नव्हत्या. यहुद्यांचं सभास्थान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना पांगलेल्या यहुद्यांमधून आली. आणि असं म्हणतात की एजरा शास्त्री नेहम्याच्या अगोदर जो आला, नबुकदनेझराने यरुशलेमचा विध्वंस केल्यावर जे यहुदी पांगले ते कमीत कमी 10 परिवार जर आले तर एकत्र प्रार्थना करीत असत आणि 100 ते 1000 परिवार झाले तर बांधकाम करून आपलं स्वतःचं सभास्थान बांधित असत. अशी त्यांची पद्धत होती. आणि मग
त्यांची प्रार्थना घेण्यासाठी कोणी लेवी वंशाचा शिकलेला जो कोणी असेल त्याची ते तेथे नेमणूक करीत असत. परंतु त्यांच्या सभास्थानांचा अधिकारी म्हणजे प्रमुख हा त्यांच्याच पैकी असे. आणि अशा प्रकारे ही सभास्थानं म्हणजे यहुद्यांचं चर्च आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही आश्चर्यकारक रीतीने थेसलोनिका करास पत्र वाचाल तर तुम्हाला मंडळी म्हणजे चर्च याचा उल्लेख तेथे आढळतो, जो सहसा इतरत्र आढळत नाही. आणि ते सांगायचं कारण हे आहे की थेसलोनिका करातल्या लोकांना यहुद्यांचं सभास्थान हे नवीन नव्हतं, परंतु मंडळी ही नवीन संकल्पना होती. यहुद्यांचं सभास्थान होतच, परंतु आता पौलाने जेव्हा सुवार्तेची घोषणा केली त्याच्यामधून जे लोक ख्रिस्ताकडे वळले त्यांचा संघ जो निर्माण झाला त्याला त्याने मंडळी म्हटले, म्हणजे चर्च किंवा एक्लेसिया म्हटलंय. आता एक्लेसिया ही संकल्पना रोमी साम्राज्यामध्ये सामान्य होती की मोठ्या शहराचा कारभार होण्यासाठी त्या शहराचे प्रमुख काही सन्मान्य सज्जन ठराविक विषयांची चर्चा करून निर्णय घ्यायला एकत्र येत असत. त्यांना बोलावले गेले म्हणून तो शब्द आला की विशेष कारणासाठी बोलावलेले लोक. एक्लेसिया यामध्ये दोन ग्रीक शब्द आहेत, एक म्हणजे बाहेर आणि कलिसिया म्हणजे कॉल्ड आउट, कालेओ बोलावलेले, पाचारण केलेले, विशिष्ट विषयासाठी एकत्र पाचारण केलेले जे लोक होते. ही संकल्पना पण त्यांना ठाऊक होती. पण आता तेथे जो शब्द प्रयोग आला की त्याला काही लोक येऊन मिळाले आणि यांचा जो संघ आहे त्यांना त्याने मंडळी असं म्हटलं, म्हणजे चर्च कलिसिया म्हटलं. इकडे बघितले कलिसिया यहुद्यांची किंवा रोमीची तर त्यातले प्रमुख वेगळे होते. परंतु ज्या येशू ख्रिस्ताची पौलाने घोषणा केली तो दिसत नाही परंतु जिवंत आहे, तो ऐकू येतो, अनुभवजन्य आहे, समजू शकतो, हे लोकांना कळलं. त्याच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांना आला आणि त्यांचा तो प्रमुख आहे असं त्यांनी मान्य केलं आणि एकत्र येण्याचं ठरवलं. मग लोक त्यांना प्रश्न विचारू लागले, त्यांना त्रास देऊ लागले, त्यांचा छळ करू लागले की यहुद्यांच्या सभास्थानाचा प्रमुख आहे, मोशे आहे, आम्ही त्याला मानतो. रोमी साम्राज्याची घटना आहे, त्यांचे प्रमुख आहेत, आम्ही त्यांचा अधिकार मानतो. पण हे काय लावलंय तुम्ही, हे काय नवीन आणलं आहे तुम्ही, अशी एक चर्चा त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यातल्या त्यात ह्या मंडळीची स्थापना होताना काय लिहिलेलं आहे तिथे की जे लोक भक्तिमान हे लेणी आहेत यांचा मोठा समुदाय मिळाला. आता पौल प्रचार करतोय सहसा परिपाठाप्रमाणे यहुद्यांच्या सभास्थानामध्ये. आता हे यहुदी नसलेले लोक ख्रिस्ताकडे कसे वळले हा एक मुद्दा या ठिकाणी आहे विचार करायला आपल्याला. पौल काय लिहिलेलं आहे, परिपाठाप्रमाणे तो 3 शब्दात त्यांच्याकडे तो घोषणा करत राहिला, उलगडा करीत राहिला आणि येशू नासरेतकर हाच तो ख्रिस्त आहे हे तो सिद्ध करीत राहिला. ठीक आहे, त्याच्यातून काही लोक ख्रिस्ताकडे वळले असं मान्य करूया. परंतु मग हेलेणी कसे काय त्याच्याकडे म्हणजे ख्रिस्ताकडे वळले, त्याचे अनेक उत्तर असू शकतात. साधं उत्तर म्हणजे इतर वेळेमध्ये पौल जेव्हा राहत होता तेव्हा तो सुवार्ता सांगत असावा, लोकांना ती सुवार्ता कळली. म्हणजे शनिवार सोडून तो या लोकांनाही सुवार्ता सांगत असावा की ज्यांनी त्या विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्ताकडे वळण्याचं ठरवलं आणि त्यांचा एक फार मोठा समुदाय ख्रिस्ताकडे आला. आणि विशेषतः स्त्रिया प्रामुख्याने त्याच्यामध्ये दिसतात. स्त्रिया थोड्या थोडक्या
नव्हत्या असं तो म्हणतो. सुवार्तेच्या आणि प्रेषण कार्याच्या घोषणेचा नमुना या ठिकाणी आहे. आता असं दिसतं की पौल या थेसलोनिकाच्या शहरापासून विदेशी जे आहेत, हेलेनी किंवा यहुदी तर जे आहेत ते रोमी आणि हेलेनी म्हणजे ग्रीक या लोकांना सुवार्ता सांगायला सुरुवात करत आहे. आणि त्याचं काय कारण असेल ते असेल, परंतु प्रमुख गोष्टी आहे की उरलेल्या इतर वेळात दिवसात पौल हा निश्चितपणे इतरांना सुवार्ता सांगत गेला, जे आपल्याला यापूर्वी दिसत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पौलाबरोबर सीला आहे, टीम आहे ही एक मोठी, तिमोथी आहे. नंतर या संपूर्ण टोळीने देवराज्याची घोषणा करताना फार महत्वाची भूमिका निभावली. जसं मी मागे सांगितलं, माझ्याकडून ती चूक झाली होती बोलण्यामध्ये की तिमोथी हा चिटणीसाचं पण काम करीत असे, कारण हा हुशार तरुण होता. परंतु सोबत सीला पण आहे. सीला हा यरुशलेमच्या मंडळीने पाठवलेला संदेष्टा होता. यहुदा आणि सीला हे दोन संदेष्टे होते. 15व्या अध्यायामध्ये त्यांचा तुम्हाला उल्लेख वाचायला मिळतो. ते पौलाबरोबर गोष्टी करण्यामध्ये ते हजर होते. जेव्हा पत्रे दिली गेली तेव्हा प्रवासामध्ये सीला त्याच्यानंतर पौलाबरोबर आता कायम आहे, तो माघारी यरुशलेमेला गेलेला नाही. सीलाला काहीतरी वेगळं लक्षात आलं असावं आणि त्याला मिशनरी कार्य म्हणजे प्रेषण कार्याची प्रेरणा आली असावी, आणि त्याने कदाचित आपल्या मागे यरुशलेमला सांगितलं असावं की पौलाबरोबर मी राहतो आणि या कार्यामध्ये मी सहभाग घेतो. आणि सीला मग आता पौलाबरोबर कायम राहत आहे. दुसरी त्या सीलाबद्दल महत्वाची गोष्ट आहे, सीला हा संदेष्टा पण होता, हे विसरू नका. यहुदा संदेष्टा होता आणि सीला पण संदेष्टा होता. पौलाच्या सेवेमध्ये अशा लोकांची गरज का लागली हा एक प्रश्न येथे आहे. संदेष्टांची भूमिका समजणं फार गरज आहे. जुन्या करारात आणि नवीन करारामध्ये संदेष्टे कोणाला म्हणतात तो आपला आज विषय नाही, परंतु मी शक्यतो तो घेईन जेव्हा मी यहुदाच्या पत्राकडे वळेल तेव्हा तुम्हाला संदेष्टे म्हणजे काय याबद्दल जास्त थोडंसं सखोल मी सांगेन. पण संदेष्टे म्हणजे देवाचा निरोप देणारे लोक, देव काय बोलला हे ऐकणारे लोक आणि ते जसंच्या तसं सांगणारे, आणि विशेषतः ते जे देव बोलला ते लिहिणारे लोक. संदेष्टा कसा ओळखला गेला? केवळ बोलण्यावरून नाही, केवळ कृतीवरून नाही, तर त्याने लिहिलेल्या दस्तावेजावरून. त्याने हाताने लेखन करून दस्तावेज जमवले, बनवले, सांभाळले आणि दिले, आणि म्हणून संदेष्टा होता. हा कदाचित मग पौलाच्या संघामध्ये राहून काही वेळेला ज्यांचा अर्थबोध होत नसावा अशा पवित्र शास्त्र सत्यांची आणि रहस्यांची उलगडात्मक मांडणी करून पौलाला देत असावा, हे त्याचं काम होतं. किंवा जसं सभास्थान आहे, यहुदी संदेष्टांवर विश्वास ठेवत होते, त्यांना त्यांची सेवा मान्य होती आणि त्यांना माहित आहे की संदेष्टे हे पवित्र शास्त्राचा उलगडा करून शिकवतात. म्हणून पौलाच्या सेवेमध्ये सीलाची भूमिका फार महत्वाची ठरते, कारण यहुद्यांना त्याच्यावर विश्वास होता. पौल परुषी होता, परंतु पौल संदेष्टा नव्हता. सीला हा संदेष्टा होता यरुशलेमचा, आणि म्हणून तो जेव्हा आपली ओळख देत असेल सभास्थानांमध्ये तेव्हा पौलाच्या बोलण्याला धार येत होती, याच्यात मला शंका वाटत नाही. म्हणून ही जी मंडळी, ही जी संकल्पना आहे, येथून नव्याने आता ख्रिस्ती यहुदी तरांना शिकवावी लागायला सुरुवात झाली आणि लोकांनी ती संकल्पना मान्य केली. अगोदर आपण वाचलं 11व्या अध्यायामध्ये की अंत्यक्रियामध्ये येशूच्या अनुयायांना शिष्य होते तर त्यांना नाव देण्यात आलं ख्रिस्ती.
परंतु त्यांना मंडळी म्हणजे एक्लेसिया या प्रकारचा दर्जा किंवा सर्व मान्यता मिळाली नाही. मग ती मान्यता मिळवण्यासाठी 15वा अध्याय आला की ख्रिस्ती तर होत आहेत लोक, मग आता काय करावं, त्यांना काय शिकवावं, काय सांगावं. मग पौलाला पत्रे देण्यात आली. दुसऱ्या फेरीत तो ती पत्रे घेऊन निघाला आणि ही त्याची दुसरी फेरी आली. त्यावेळेला थेसलोनिकामध्ये तो पोहोचला आणि त्याने अशा प्रकारे घोषणा करून मंडळीची स्थापना केली. आता धडा यामध्ये असा आहे की कुठल्याही मंडळीची स्थापना सुवार्तेच्या घोषणेशिवाय आणि शास्त्राचा उलगडा करून सांगितल्याशिवाय होत नाही. कोणाच्या घरी प्रार्थनेला जमले तर ती व्यक्ती अगोदरच ख्रिस्ती असते म्हणून तेथे मंडळीची स्थापना झाली असं नाही. ती एकत्र झाली पण स्थापना नाही झाली. गोळा करण्यात आले परंतु ते वळलेले लोक नव्हते. त्यांनी सुवार्ता ऐकून पश्चाताप केलेला लोक नाहीत. ते ज्या वेळेस सुवार्तेची घोषणा होते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हाच तो आहे ज्याला मारण्यात आले, म्हणजे ज्याने दुःख सहन केले, मरणातून जो जिवंत झाला तो येशू ख्रिस्त. जेव्हा ही घोषणा होते, शास्त्राच्या सत्यांचा उलगडा होतो, लोकांचे काही प्रश्न असू शकतात, त्यांचं समाधान जेव्हा केलं जातं तेव्हा देवाच्या सुवार्तेचं सामर्थ्य प्रगट होतं. जाऊन आपण काही बोललो तर ते चुकीचं नाही, पण ती नुसती घोषणा किंवा आपण म्हणतो जाहिरातबाजी असू शकते आणि ते काही चुकीचं नाही. परंतु मंडळीची स्थापना करायची असेल तर ह्या विषयाकडे लक्ष द्यावं लागतं की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला घोषणा केली, दुसरी गोष्ट काय घोषणा केली, तिसरी गोष्ट तुमच्या घोषणा करणाऱ्यांच्या टोळीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रेषितीय आणि संदेष्टांची सेवा करणारे लोक होते. हे फार आवश्यक आहे समजणं. म्हणून थेसलोनिकेकराच्या मंडळीकडे बघताना या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे वचन 5 पासून 9 मध्ये या मंडळीमध्ये एक प्रमुख व्यक्ती भक्तिमान होता, त्याचं नाव आहे यासोन. वचन 5 मध्ये आहे, काही गुंड लोक आले, घोळका झाला, नगरात घबराट निर्माण झाली, यासोनाच्या घरावर हल्ला झाला. त्याला बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली, परंतु त्यांचा म्हणजे पौल शिला वगैरेंचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली आहे ते येथेही आले आहेत. पौल निसटला, त्याला पाठवण्यात आलं, परंतु यासोन त्यांना आश्रय देणारा जो आहे त्याच्यावर लोक तुटून पडले. आणि सुरुवातच आहे, विचार करा, 3-4 आठवडे महिना झालेला आहे, नवीन ख्रिस्ती आहेत किंवा येशूचे अनुयायी आहेत, आणि जेव्हा त्यांच्यावर अशी बितली असेल, काय झालं असेल बरं. त्यातल्या त्यात पौल शिला वगैरे ही जी टोळी होती, हिला बंधुजनांनी रातोरात पाठवून दिला, तिथे नाही ठेवलं. मग आता मंडळीचा प्रमुख कोण, मंडळीचं रक्षण करील कोण, मंडळीला या त्रासामधून वाचवल कोण, फार मोठा प्रश्न निर्माण झाला असेल ना. पण आपल्याला वाचायला मिळतं की असं त्यांनी त्या छळाला स्वतःच तोंड दिलं. एक शब्द प्रयोग यामध्ये फार महत्वाचा आहे. 6व्या वचनामध्ये नगराच्या अधिकाऱ्याकडे, नगराधिकारी, इंग्रजी बायबल तुमच्याकडे असेल त्यामध्ये आहे सिटी मॅजिस्ट्रेट. दंडाधिकारी जे असतात, जसं आपल्याकडे तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, यांना न्याय देण्याचा अधिकार असतो काही बाबतींमध्ये, तर तो शब्द आहे.
अधिकारी म्हणजे न्यायाधीश. कोणते? शहराचे किंवा ज्याला आपण म्हणतो दंडाधिकारी म्हणतो. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या तहसील ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये मराठीकरण असेल तर तुम्हाला दंडाधिकारी असं टायटल किंवा त्यांचं पद तुम्हाला वाचायला मिळेल. तर त्या शहराची लोकसंख्या मोठी होती आणि यहुदी सुमारे 20,000 होते. अशा परिस्थितीमध्ये या मोठ्या त्या प्रांताची ही थेसलोनिका शहर ही राजधानी होती, मोठं व्यापारी केंद्र होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता तेथे सुवार्ता सांगणे, येशू ख्रिस्ताची घोषणा करणे, पवित्र शास्त्राचा उलगडा करणे, लोकांना विश्वासात आणून एकवटणे आणि मंडळीच्या स्वरूपात त्यांना जपणे ही फार मोठी गोष्ट होती. परंतु हे लोक जेव्हा ख्रिस्ताकडे वळले तर त्याचे दुष्परिणाम त्यांना सहन करावे लागले. तर यासोनाचं नाव आलेलं आहे खास. तर यासोन कोणीतरी विशिष्ट व्यक्ती असावा याच्यात शंका नाही. मी त्याच्यामध्ये तुम्हाला काही नोंदी दिलेल्या नाहीत, परंतु तुम्हाला हवं तर तुम्ही इंटरनेटवर गुगल सर्चवर करू शकता यासोन. परंतु सांभाळा, कारण अनेक प्रकारचे यासोन आहेत आणि अनेक प्रकारच्या लोकांच्या निर्णय प्रकारच्या समजुती आहेत. मला जे गुगलवरून सापडलं त्याच्यामध्ये असं म्हणतात की हा यासोन जो आहे त्याच्याबद्दल त्याला रोमन कॅथलिक संप्रदायामध्ये त्याला संत पद देण्यात आलेलं आहे आणि तो पुढे थेसलोनिकाचा बिशप झाला असं त्यांच्या लेखांमध्ये, म्हणजे पवित्र शास्त्राव्यतिरिक्त ज्या बखरी आहेत, ऐतिहासिक दस्तावेज आहेत, त्यामध्ये अशी नोंद आहे की हा जो आहे यासोन पुढे तिथला यासोन आणि त्याचा सोबतीचा सोसिपातेर करून जो होता हे पुढे मंडळांचे प्रमुख झाले. आणि असंही म्हटलं जातं की यासोन हा तार्ससला जन्मला होता, म्हणजे जिथे पौल जन्माला आला होता. तर त्यामुळे त्यांची भेट जेव्हा थेसलोनिकामध्ये झाली तेव्हा त्यांची मैत्री झाली असणार याच्यात काही शंका नाही. आणि मग तो तेथे राहून तो एक बेट आहे तेथे गेला, तेथे त्याने सेवा केली वगैरे वगैरे. आणि मग पुढे तो त्या विभागाचा बिशप म्हणजे प्रमुख झाला असं यासोनाबद्दल सांगितलं जातं. तर ह्या प्रकारच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो? हे बहिर्गत प्रमाण पद्धती. आपण मी अगोदर जे सांगितलं ते तिथे आहे ते सांगितलं, पण आता यासोन बद्दल माहिती तेथे नाही, सोसिपातेर बद्दल तेथे माहिती नाही. मग कुठे ते सापडतात? पवित्र शास्त्रात पलीकडे असणाऱ्या ग्रंथांमध्ये. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो पवित्र शास्त्रा बाहेरची बहिर्गत अध्ययन पद्धती. अंतर्गत म्हणजे फक्त पवित्र शास्त्र ते पवित्र शास्त्र. जसं आता मी मंडळी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही थेसलोनिकाच्या पत्रामध्ये या पहिल्या अध्यायामध्ये आलात तर तुम्हाला दिसतं की देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाकरांची मंडळी, पौल, सिल्वान, तिमोथेय यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. आता सिला होता संगती, इथे त्याचं नाव काय आलेलं आहे? सिल्वान. या दोन व्यक्ती आहेत, एक व्यक्ती आहे, ह्याचा अभ्यास करावा लागेल. पण त्याचं उत्तर साधं आहे, यालाच सिल्वानस, सिलालाच सिल्वानस पण म्हणतात. त्यावर मी पण विश्वास ठेवतो, नाहीतर इथे उल्लेख तसा आला नसता, कारण दुसरा सिल्वान नाही आहे, हा एक आहे. म्हणून सिला म्हणजेच सिल्वान लक्षात ठेवाल जेव्हा तुम्ही हे वाचाल. तिमोथेय आलेला होता, त्याने निरोप दिला होता आणि तिमोथेयाने फार मोठी सेवा त्या ठिकाणी केली, म्हणून त्याचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि विशेषतः तुम्हाला वाचायला मिळतं की देवपित्याच्या ठाई आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई, इन गॉड द फादर
अँड इन लॉर्ड जीसस क्राइस्ट. दोन शब्द प्रयोग याला ईश्वर विज्ञानाचे आलेले आहेत. आणि म्हणून मंडळीचं अस्तित्व दुहेरी अस्तित्व पाऊल दाखवत आहे. हा एक अभ्यासाचा यामध्ये विषय आहे. ख्रिस्तामध्ये जशी मंडळी आहे तशी ती कोणामध्ये पण आहे, देव जो बाप याच्यामध्ये पण आहे. का बरं असा उल्लेख आला? त्याचं एक साधं कारण की आपण देवाची काय आहोत, लेकरं पण आहोत. देवाचं एक मोठं कुटुंब आहे. देवपिता त्या कुटुंबाचा काय आहे, प्रमुख आहे. मग येशू ख्रिस्त कोण आहे आपला? मंडळीचं काय म्हटलंय त्याला? येशू ख्रिस्त कोण आहे? मस्तक आहे. मस्तक म्हणजे तो धनी आहे, म्हणजे प्रमुख आहे. कशाचा? घराचा. तो तिला सांभाळणारा, जोडणारा, धरून ठेवणारा आहे. या मस्तकाला दुसरा मस्तक म्हणजे पती दाखवलेला आहे ना, पती आणि येशू ख्रिस्त. मग काय संबंध आहे? शब्द तोच आहे, मस्तक. पती काय करतो? आपल्या परिवाराला पत्नीसह काय करतो? धरून राहतो, जडून राहतो, सांभाळून ठेवतो. आणि म्हणून पत्नीने त्याच्या अधीन राहावं, नाही तर हा जोड बांधकामाचा काय होईल, तुटतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि लेकरे मग ह्या मोठ्या परिवाराचे सदस्य बनतात आणि ती देवाच्या घरची मंडळी. म्हणून पौल दुहेरी उल्लेख करतोय की देव पित्याच्या ठाई आणि येशू ख्रिस्ताच्या ठाई. या प्रकारे सुरुवात केल्यावर काही गोष्टी तुमच्या समोर मी वाचून दाखवतो. आपल्याला जे PDF दिलेलं आहे त्याचं पान क्रमांक 1 वर जर तुम्ही आला तर मी दुसऱ्या मुद्द्यावर जात आहे. उष्ण पाण्याचे झरे. येथे 2 लाखाची वस्ती असावी आणि या शहराला प्रसिद्धी कशाची होती? उष्ण पाण्याचे झरे. व्यापारी हे शहर होतं मी सांगितलं. परंतु अजून एक वैशिष्ट्य आहे तिथे मी दिलेलं आहे. शहराचे मूळ नाव थर्मा म्हणजे उष्ण असे होते. अलेक्झांडर महान जो झाला, सिकंदर द ग्रेट, त्याची थेसलोनिका ही सावत्र बहीण होती. त्याचा प्रमुख सेनापती कसांदर याची ही बायको, म्हणजे थेसलोनिकाला जो सेनापती होता कसांदर, याने आपली बायको बनवली किंवा केली. आणि म्हणून अलेक्झांडरने जेव्हा हा प्रांत नेमला म्हणजे बनवला तेव्हा थर्मावरून थेसलोनिका हे नाव दिलं. आपल्या सावत्र बहिणीच्या स्मरणार्थ या शहराला नाव देण्यात आलं. तुम्हाला याबद्दल संदर्भ मी दिलेला आहे. शाहू मोडक. कशा संदर्भात आहे शाहू मोडक? मी तुम्हाला अनेकदा सांगितलं. पवित्र शास्त्राचा आराखडा हे पुस्तक आहे, मजेदार आहे, वाचा. आणि शाहू मोडक कोण होते हे पण अभ्यासा. तुम्हाला समजेल की अशी माणसं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि त्यांनी ईश्वर विज्ञानामध्ये किती महत्वाच्या गोष्टी केल्या ज्याची मंडळांना कधी आठवण सुद्धा येत नाही. हे वाईट वाटतं असं ऐकून पाहून. म्हणून मी काही जणांचा उल्लेख करतोच, बाकीच्यांचा करत नाही अजून, कारण दस्तावेज माझ्याकडे नाही. आणि इंग्रजी माझा मुख्य विषय असतो म्हणून मला तेवढं मिळत नाही ते साहित्य इंग्रजीमध्ये. परंतु सांगायचं तात्पर्य हे की ही पुस्तके तेव्हापासून आतापर्यंत चांगली आहेत मंडळीसाठी ज्यांनी नेमली. आणि हे शिक्षण किंवा हे संदर्भ मी दिले त्याच्यापासून मी पण शिकलो असं मला तुम्हाला सांगायचं आहे. ग्रंथ हेच गुरु असं मराठीत म्हणतात. पुस्तके चांगल्या प्रकारे वाचा, त्याच्यातल्या नोंदी घ्या, झेरॉक्स करा, परंतु त्याच्यातून नोंदी घ्या. मी पण झेरॉक्स करतो, कॉपी करतो, पण मी त्याची नोंद करतो. मला काय समजलं आणि ते लिहितो आणि त्याचा संदर्भ देतो. मी यासोनाचा संदर्भ याच्यात घेतला नाही कारण मी मराठीमध्ये नोंद घेतल्या नाही म्हणून.
मी ह्याच्यामध्ये जेव्हा भर घालेल तेव्हा मी कुठून नोंद घेतली, कोणते कोणते संदर्भ आहे, त्याची ग्रंथसूची आहे मागे, ती पण मी बघेन. कारण लेखन तुमचं जर अधिकृत करायला पाहिजे तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बोलता शिकवता, तर हे कोणापासून मिळालं हे सांगावं लागेल, नाहीतर तुम्ही पकडले जाल. कदाचित तुम्हाला चॅलेंज आव्हान केलं जाईल, एक वाक्य तर मोडकांचं होतं, तुम्ही कसं काय सांगितलं, हे लक्षात घ्या. बोलताना सांभाळा. म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही चुकीचं बोलता असं, परंतु जर तुम्ही कोणाचं साहित्य वापरत आहात, कोणाची डिक्शनरी वापरत आहात, कोणाचं एन्सायक्लोपीडिया वापरत आहात, कोणाचं व्हिडिओज वापरत आहात, तर सांगायला शिका की अमुक अमुक वक्ता हे बोलत असताना या दिवशी मी हे ऐकले. विशेषतः परत एकदा आठवण देतो, तुम्ही जेव्हा नोंदी घेता इंटरनेटच्या, तर इंटरनेटची ती जी साईट म्हणतो आपण, की जसं विकिपीडिया आहे, कोणती होती, कोणत्या तारखेला घेतली आणि केव्हा, म्हणजे तास, मिनिट आणि सेकंद ते पण लिहावं लागतं. तुम्ही जर विद्यार्थी नसाल, तुमचा अडचण निर्माण करून घ्या. नुसतं सांगू नका विकिपीडियावरून. तुम्हाला काय लिहावं लागतं, तास, मिनिट आणि सेकंद. कारण एका सेकंदात हजारो लेख येतात आणि जातात. त्यासाठी ते लिहावं लागतं की एका सेकंदापूर्वी जे तुम्ही पाहिलं ते दुसऱ्या सेकंदाला तेथे असेलच असं नाही. बदल पण झालेला असेल तर तुम्हाला कळायला पाहिजे, किंवा जे वाचक आहेत किंवा ऐकणारे आहेत, जे विद्वान आहेत, जे हे लक्ष ठेवतात, त्यांना ते समजेल की तुम्ही एक सेकंद अगोदर जे होतं कदाचित ते चुकीचं पण होतं, तर त्यांनी दुरुस्ती करून दुसऱ्या सेकंदाला टाकलं असेल आणि तुम्ही ते नाही बघितलं तर तुम्ही चुकीचंच घेणार. मग तर ही इंटरनेटची पद्धत पण आहे. काही दिवसांनी कदाचित त्याच्यावरच सर्व येणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. तुम्ही संदर्भ टाका आणि तुमची आउटलाईन मिळवून घ्या, मला काहीच अडचण नाही. पण लक्षात घ्या, जे तुम्ही करत आहात ते मंडळी पण समजते. तुम्ही धोका पत्करू नका. तुम्ही जर तुमचं आहे तर सांगा, थोडं असेल तरी चालेल, पण सांगा देव माझ्याशी हे बोलला. पण तुम्ही म्हणाल इंटरनेट असं म्हणतं तर प्रॉब्लेम येणार आहे, कारण आपल्याला बोलणारा देव पाहिजे, इंटरनेट नाही. म्हणून हे संदर्भ देताना असं मी म्हटलं, शाहू मोडक पान क्रमांक 58 तेसलोनिकारास पहिले पत्र, तेथे हा उल्लेख सापडतो. माझा नाही येते, मला त्यांनी शिकवलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तेसलोनिका ही अलेक्झांडर द ग्रेट याची सावत्र बहीण, तिच्या नावावरून हे शहर तेसलोनिका ठरवलं गेलं. काही विषय आहेत जे मी आपल्याला देऊ इच्छितो, त्यावर या पुस्तकामध्ये तुम्हाला दोन्ही पत्रांमध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. पहिला विषय यामध्ये येतो, पहिल्या अध्यायामध्ये 1 ते 6 वचनांमध्ये त्रैक्य देवत्व. त्रैक्य देवत्व तुम्हाला यामध्ये आढळेल. देवपिता आलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, तुम्हाला पवित्र आत्मा सुद्धा वाचायला मिळेल. दुसरं आहे वचने 5 ते 6 पवित्र आत्म्याचा उल्लेख आहे. तो म्हणतो आमची सुवार्ता सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याने आली असं तो म्हणतो. पवित्र आत्म्याचं शिक्षण आहे. तिसरा विषय आहे या पुस्तकांमध्ये येशूचे आगमन. दोन्ही आगमनाबद्दल यामध्ये आहे, पहिले आगमन आणि दुसरे आगमन. आणि ही दोन्ही पत्रे जर सरळ सरळ धरली तर पहिले पत्र पहिल्या आगमनाबद्दल जास्त बोलतं, तर दुसरे पत्र दुसऱ्या आगमनाबद्दल जास्त बोलतं. तर तुम्हाला हा फरक कळला पाहिजे की पहिलं आगमन म्हणजे मंडळीला अंतराळी भेटणे आणि दुसरं आगमन म्हणजे मंडळीसह प्रत्यक्ष प्रगट होणे या पृथ्वीवर. हा मोठा फरक आहे. पॅरोसिया आणि एपिफानिया हे दोन वेगळे शब्द आहेत.
पारुसिया घेतले जाणे, एपिफानिया प्रगट होणे. येशू ख्रिस्त जगाला प्रगट होणार नाहीये, उलट मंडळी घेतली जाईल. मग तो आपला जो विश्वास आहे, महासंकटाचा काळ, त्याचा प्रारंभ ते येशू ख्रिस्ताचं राज्य करण्यासाठी पृथ्वीवर मंडळीसह गौरवाने येणे. आणि ते मग ते वचन जे पहिल्या अध्यायात आहे, प्रगटीकरण, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. मला माहित नाही, मी 30-40 वर्षापूर्वी यावर जेव्हा नव्याने टेलिव्हिजन आले होते, त्यावेळेस एका चांगल्या विद्वानाचा प्रचार ऐकला. त्यावेळेस तो म्हणाला होता, जर येशू ख्रिस्त आला तर सर्व जगाला कसं काय दिसेल. तेव्हा त्याने सांगितलं होतं की शक्यता आहे की टेलिव्हिजनने, सॅटेलाइटने हे सर्व जगाला दाखवलं जाईल, कारण पृथ्वी गोल आहे. काही ठिकाणी दिसेल, काही ठिकाणी दिसणार नाही. मग त्याने ते सांगितलं होतं. म्हणजे मला हे सांगायचं की तो येईल, पृथ्वीवर दिसेल, तर दोनच गोष्टी व्हायला पाहिजे. एक तर पृथ्वी सपाट व्हायला पाहिजे, गोल नसावी, अशी सपाट एकदम ना. तर येशू ख्रिस्त आला तर सर्वांना दिसेल की येशू ख्रिस्त आला. पृथ्वी सपाट होणं तर शक्य नाही, होईल पण तर माहीत नाही, कारण देवालाच ते समजतं. परंतु ही एक शक्यता विद्वान मानतात की असं होईल, तर तो तर्क सुद्धा एवढा बरोबर वाटत नाही. दुसरा तर्क काय, मग सर्वांना दिसेल, पण तो डोळ्याला दिसेल ना, असं म्हटलेलं आहे, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. तर मग कसं होईल. आजचं विज्ञान आपल्याला ते प्रगट करत आहे की तुम्हाला ते दिसेल. परंतु जे बघणारे ते इथेच राहून जातील, बाकीचे घेतले जातील. हा फरक राहील. चौथी गोष्ट यामध्ये आहे 5व्या अध्यायामध्ये, 1 थेसलोनिकाच्या, परमेश्वराचा दिवस असं म्हटलेलं आहे. प्रभूचा दिवस किंवा परमेश्वराचा दिवस, तसाच प्रभूचा दिवस येतो. 5व्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनामध्ये आहे, प्रभूचा दिवस, द डे ऑफ द लॉर्ड. हे सैद्धांतिक संकल्पना आहेत, म्हणून मी तुम्हाला थोडक्यात देत आहे. एका विषयावर नेहमी तुम्ही शिकला आहात की नाही माहित नाही, मला कल्पना नाही, की देवाने पूर्वीच नेमून ठेवलं असं पौल अनेकदा सांगतो. सृष्टीपूर्वीची नेमणूक हा एक विषय, प्री डेस्टिनेशन इंग्रजीमध्ये म्हणतात. देवाने अगोदर ठरविले, हा एक विषय यामध्ये आहे. पहिल्या अध्यायामध्ये वाचायला मिळतो 4-5 वचनात. अजून एक सैद्धांतिक विषय आहे 9 आणि 10 वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या, तो आहे परिवर्तन किंवा देवाकडे वळणे. आणि याबद्दल विचार करण्याची फार गरज आहे. जेव्हा आपण म्हणतो की लोक देवाकडे वळले, कसं काय समजणार, तर ह्याचं शिक्षण आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये मिळतं. पुढचा विषय आहे, त्या लोकांना प्रश्न होता, छळ झाला, मारले गेले लोक, येशू ख्रिस्त तर मेलेल्यामधून पुन्हा उठला, आमचं काय होईल, आमच्या पवित्र संतांचं काय होईल, मेलेल्यांचं काय होईल, आमच्या नातेवाईकांचं, बायको नवरा असेल, लेकरं बाळ असतील, आईबाप मारले गेले असतील, त्यांचं काय होईल, ही चिंता त्यांना होते. आणि म्हणून पुनरुत्थान म्हणजे जे पहिलं पुनरुत्थान आहे आणि दुसरं पुनरुत्थान, दुसऱ्या पुस्तकामध्ये म्हणजे पत्रामध्ये, या दोघांबद्दलही पौल शिकवतो. 4थ्या अध्यायामध्ये 14 ते 18 वचने वाचले तर त्यामध्ये आपल्याला त्याची कल्पना येते. या 4थ्या अध्यायामध्ये आणि 5व्या अध्यायामध्ये वचन 3, 5वा अध्याय वचन 23 मध्ये पवित्रीकरण हा विषय आहे. पवित्रीकरण, सॅंक्टिफिकेशन, होलीनेस नाही, शुद्धीकरण आणि पवित्रीकरण
त्याच्यामध्ये शुद्धीकरण हा मूळ शब्द आहे. त्याला इंग्रजीमध्ये सॅंक्टिफिकेशन आपण म्हणतो. शुद्ध झाल्याशिवाय कोणीही पवित्र होत नाही. तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शुद्ध झालेले लोक देवाचे कोण आहेत? पवित्र जन, असं आहे ते. शुद्ध झालेले म्हणजे त्यांची जसे वस्तू असते, घाण मरगळ काढून तिला धुतलं पुसलं जातं, स्वच्छ केलं जातं आणि ती चकाकते, नवी दिसते. हे झालं तिचं शुद्धीकरण, पवित्रीकरण. परंतु ती वस्तू पुढे जर तशीच ठेवली, तशीच ती राहिली, तशीच परत गटारीत फेकली, जिथून आली होती ती ते परत टाकली, काय होईल? ती वस्तू परत तशीच होऊन जाईल. म्हणून होलीनेस म्हणजे पवित्र बनणे म्हणजे ती वस्तू तेथून धुवून स्वच्छ झाल्यानंतर वेगळी करून तिला सांभाळणे, की ती पुन्हा पडू नये, घाण होऊ नये, तिच्यावर कचरा किंवा माती जमू नये, गंजू नये, ती नष्ट होऊ नये. हे दोन मुद्दे आहेत यामध्ये. म्हणून जेव्हा आपण बोलतो किंवा वाचतो तर मराठीमध्ये हा शब्द सारखा सारखा वाटतो, पण तो इंग्रजीमध्ये आणि ग्रीकमध्ये वेगळा आहे. आणि शेवटली महत्वाची गोष्ट आहे, हे सर्व झाल्यावर आपलं ख्रिस्ती वर्तन कसं असावं. ख्रिस्ती वर्तन 2 अध्याय आणि 4 अध्याय यामध्ये आहे. आणि विशेषतः जर 1 आणि 3 जर तुम्ही वाचलं की तो पौल त्यांना म्हणतोय की तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर. आता इथे 2 शब्द तो परत जोडतोय, आशा आणि धीर. बऱ्याचदा पौल आशेबद्दल बोलतो पण संगती बोलत नाही एकाच वेळेला. आशा आणि धीर, कारण काम करायला तुम्हाला श्रम करायचे, घाम गाळायचे असतात. मग अशा वेळेला तुम्ही जी आशा धरलेली आहे की देवाचं राज्य असेल, मी त्यामध्ये असेल, तर तुम्हाला कशाची गरज आहे? तोपर्यंत धीराची, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही श्रम घ्या, काम करा, रिकामे असू नका, आळशी बनू नका, कारण त्यांना अशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये स्थान मिळणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. मी तुम्हाला रूपरेषा दिलेली आहे, वाचायची मला काही गरज वाटत नाही. तुम्हाला मंडळी, नंतर अंतराळी जाणे, न्यायासाठी पुनरागमन, पवित्रीकरण याबद्दल मी नोंद दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. महत्वाचं हे की या पत्राचा शेवट हा मजेदार आहे की यामध्ये पौल वारंवार त्यांना देवाच्या राज्याबद्दल बोलत असताना वचन 14 बघाल तर तो म्हणतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. म्हणजे जे पुढे वाचलं तुम्ही, श्रम हा शब्द वारंवार येतो, श्रम, काम, मेहनत, धीर. तर मंडळीमध्ये जेव्हा पौल बोलतोय त्यांना, तर 1-2 वर्षाच्या आतल्याच ह्या गोष्टी आहेत की अशा घडामोडी घडल्या की त्यांना असं वाटलं की आता देवाचं राज्य येणारच आहे, ख्रिस्त येणारच आहे, बसा आराम करा, काय करता, मौज करून घ्या, है ना. आळशी बनून गेले. पौल म्हणतो मग आमच्याकडे बघितलं का तुम्ही, आम्ही आलो तर आम्ही किती मेहनत केली, आम्ही आपला खर्च उचलला, आम्ही काम केलं, मेहनत करून वरून सेवा पण केली. सोपी गोष्ट आहे का म्हणतो तो पौल त्यांना म्हणतो, तुम्ही बघितलं नाही का आमच्यामध्ये. म्हणजे सुवार्तेची घोषणा होताना पौल तो आपल्या मेहनतीचं सुद्धा प्रदर्शन करतो. तुम्हाला आठवतं का की तुम्ही जर प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचाल तर
असं म्हटलं की पौलाचे जे फडके होते ते पण लोक घेऊन जायचे आणि आजारांना लावलं का ते बरे व्हायचे है ना. मग त्याचा अर्थ काय? कारण पौल घाम गाळत होता, ते पुसत होता है ना, ठेवत होता. मी आलो, हॅलो ब्रदर पौल, कसं काय, आणि मी हे घेऊन जातो बरं का. अरे तिकडे एक जण आजारी आहे, बरा होऊन जाईल तो. तर दिवसामध्ये किती तुकडे लागत असतील, किती रुमाल लागत असतील, विचार करा. 5-50 तर कुठे गेले नाही. त्या काळामध्ये काही फॅक्टरी नव्हत्या रुमाल बनवण्याच्या. मोठं कापड असावं किंवा शिबिरलेलं कापड असावं है ना. हे आवश्यक आहे समजणं की कधी कधी आपण म्हणतो की रुमालामध्ये एवढी ताकद होती की आजारी बरे होऊन जात होते. अरे पण तो घाम गाळणारा काय, त्याचं काय कराल तुम्ही त्याला विसरून गेले. आधुनिक पद्धतीमध्ये तुम्ही आपल्याकडे ब्रदर टेरल आले होते तसं है ना, रुमाल देऊन राहिले, कापड देऊन राहिले. ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटतं. अरे पण ज्या माणसाने घाम गाळून सुवार्ता सांगितली त्याचं ते प्रतीक होतं ना. हे समजणं गरजेचं आहे. पौल जेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही विसरले का की किती माझे रुमाल गेले, मला पुसायला मिळाला नाही, शेवटी असंच राहावं लागलं बऱ्याचदा. मी घाम गाळला ना तुमच्यासाठी जेव्हा मी सुवार्ता सांगितली. तर हे लोकांना प्रदर्शित करण्याची गरज आहे की जे सुवार्ता सांगतात, मंडळ्या चालवतात किंवा देवाची घोषणा करतात, देवाच्या राज्याची घोषणा करतात, ते किती घाम गाळतात. त्याला पण महत्व आहे ना. मी चांगले राहणं, चांगले कपडे घालण्याविरुद्ध नाही, परंतु हा प्रश्न फार महत्वाचा आहे की श्रम. आणि बऱ्याचदा वाईट नका वाटू देऊ, पौल पायी प्रवास करत होता, त्यामुळे तो अनेकांना भेटू शकत होता, अनेकांना सुवार्ता सांगू शकत होता. आधुनिक जगाच्या सुवार्तेचा धोका वाहनं आहेत. एका जागून तुम्ही दुसऱ्या जागी एका झटक्यात निघून जाता. त्या 10 किलोमीटरमध्ये कितीतरी लोक आनंदकालिक जीवनाकडे प्रवास करीत तुम्ही बघता, पण काही करू शकत नाही. तेच जर तुम्ही पायी चालत असता, सायकल असती थोडीफार, तर तुम्हाला त्या वेळेमध्ये काही जणांना देवाच्या राज्याबद्दल बोलता आलं असतं. तुमचे श्रम पण त्यांनी पाहिले असते की हा मनुष्य एवढं श्रम घेतो. आधुनिकता चुकीची आहे असं मी म्हणत नाही, परंतु विचार करावा लागेल ना. सुवार्ता सांगून मंडळारोपण करायचं आहे तर की काय मला एका ठिकाणी मोटरसायकल लावून देता येईल, पुढचे 2-3 किलोमीटरचं खेडं मला पायी जाता येईल, परत येता येईल. साधनं चांगली आहेत. पौलाने त्यांना दाखवलं की तुम्ही जे माझे रुमाल नेले तेव्हा मी काय करत होतो, माझे श्रम तुम्ही पाहिले ना. देवाच्या राज्यात आळशाला स्थान नाही. तुम्ही तिकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमची वाढ होणार नाही, तुम्ही पुढे जाणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे सांगून मग तो परत एकदा 27व्या वचनामध्ये म्हणतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे. सर्व बंधूंना वाचून दाखवा. हे शिक्षण सर्वांना मिळू द्या, त्यांना पुढे जाऊ द्या. दुसऱ्या पत्राकडे आपण जेव्हा वळतो तर मी तुम्हाला वर्णन दिलेलं आहे आणि त्याची प्रस्तावना जी आहे ती महत्वाची आहे. ती अशी की कोणीतरी खोटारडेपण करून पौलाच्या नावाने एक पत्र थेसलोनिकेकरांना पाठवून त्यांच्या मनात प्रभूच्या दिवसाबद्दल भय आणि अनाठायी चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा. परत त्याच्यामध्ये मी शाहू मोडकांचा संदर्भ घेतलाय. हे त्यांच्या पुस्तकामधून मला शिकायला मिळालं, परंतु त्याच्यात शक्यता कमी आहे. त्याच्याबद्दल मी संदर्भ दिलाय परत. NIV म्हणजे न्यू इंटरनॅशनल व्हर्जन हे बायबल, त्याचा पान क्रमांक 1675. तेथे मला ही नोंद सापडली, ती मी तुम्हाला दिली.
की लोक संकटातून पार जात होते आणि त्यांना असा संशय आला की संकट येणार होती असं आम्हाला शिकवण्यात आलं. मग प्रभूचा दिवस येऊन तर नाही गेला आणि आम्ही मागे कसं काय राहिलो, हा विषय आहे तिथे. लोक घाबरले. कशाला? संकट आली, भयानक संकट आली, मारले गेले. पण त्यांना शिकवण्यात आलं होतं की जेव्हा मंडळी अंतराळी घेतली जाईल, प्रभू येईल, तो घेऊन जाईल, त्यानंतर हे संकट सगळीकडे तुम्हाला दिसतील, आलेली असतील. मग जो छळ झाला तो बघून त्यांच्या मनामध्ये कोणीतरी भीती निर्माण केली की तुम्ही मागे राहिला सगळेच्या सगळे, तुमचा विश्वास काही बरोबर नव्हता, किंवा पौलाने खोटी सुवार्ता सांगितली आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला म्हणून तुमची फजिती झाली. आम्ही तर ठेवलाच नाही, तर आम्ही मागे राहिलो. तुम्ही पण आम्ही कदाचित हे यहुदी असावे, ते तर म्हणतील की काही झालं तरी देवाचं राज्य तर देव आम्हाला देणारच आहे, कारण तो करार आहे, देव आपला करार मोडणार नाही. पण तुम्ही थोडी यहुदी आहात का? तर ही जी मंडळीमध्ये भेडसावणारी गोष्ट होती ती निर्माण झाली, म्हणून हे पत्र पौलाने लिहिलं. त्यानंतर मी तुम्हाला आउटलाईन दिलेली आहे, तुम्हाला ती वाचता येते. काही मुद्दे मी तुम्हाला दिलेले आहे, त्याचं ग्रीक वर्णन मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. आणि नंतर जे मुख्य विषय आहे ते वाचून मी तुम्हाला समाप्ती करतो. पान क्रमांक 3 वर मुख्य विषय आहेत. पहिला विषय दिला आहे पाप पुरुष. हा शब्द तुम्हाला वाचायला मिळतो, पाप पुरुष. दुसऱ्या अध्यायामध्ये 2 तेसलोनी 2 पाप पुरुष सैद्धांतिक विषय आहे ते. दुसरा आहे त्याच पुस्तकामध्ये अनितीचे रहस्य, वचन 7 मध्ये, 2 अध्याय वचन 7 मध्ये तुम्हाला वाचायला मिळते अनितीचे रहस्य. 9 ते 12 2 अध्यायामध्ये शब्द आहे धर्म त्याग किंवा विश्वासाचा त्याग. आता हे पतन नाही, हे बहकणे नाही, मागे जाणं नाही. काय आहे? त्याग आहे, ज्याला अपोस्टसी असं आपण इंग्रजीमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये म्हणतो. अपोस्टसी, पतन पावले. परंतु पतन पावले म्हणजे नाश होतो असं नाही, पण ज्यांनी त्याग करून टाकला विश्वासाचा त्यांना तर आशा नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्याला अपोस्टेट चर्च किंवा अपोस्टेट बिलीवर असं म्हटलं जातं. पापपुरुष, अनितीचे रहस्य, धर्मत्याग आणि पुढचा विषय आहे आळशी किंवा अव्यवस्थित वागणारे. आणि त्याला उपाय काय आहे? आळशी किंवा अव्यवस्थित अशा परिस्थिती सापडल्यावर काय करावे? चित्तस्थैर्य सोडू नका, घाबरू नका. आता चित्तस्थैर्य म्हणजे बुद्धीशी संबंधित आहे. तुम्हाला जे शिक्षण मिळालं त्याला धरून राहा. अंतःकरणाचा संबंध नाही आहे. आता इथे मनाबद्दल बोलत नाही पाऊल, बुद्धीबद्दल बोलतोय, म्हणून तो शब्द आलाय 2 अध्यायामध्ये चित्तस्थैर्य. द मेंटली टू बी साऊंड अँड फर्म इन द फेथ दॅट यू हॅव लर्न्ड. दुसरी गोष्ट आहे घाबरू नका. आत्म्याकडून नाही, कोणाच्या स्वार्थाकडून नाही, कोणाच्या पत्राकडून नाही. घाबरू नका, फसू नका. 2 अध्यायामध्ये तुम्हाला हे वचन दिसतं 2 आणि 3 मध्ये. फसू नका. चौथी गोष्ट आपल्याला ईश्वर विज्ञानाची आहे किंवा मंडळी संबंधात आहे. स्थिर राहा किंवा बळकट धरा. आणि हा जो शब्द आहे स्टेकेटे क्राटे इथे, किंवा यामध्ये 2 मुख्य विषय आहेत स्थिर राहण्यामध्ये. एक आहे शिकवलेले विधी आणि परंपरा यांना पकडा, त्यांना गच्च धरा.
आणि शिक्षणाला गच्च धरा, ते जाऊ देऊ नका, सोडू नका. 3 अध्याय वचन 1, सुवार्ता सांगा. कशी सांगावी? तेसलोनिकच्या पुस्तकामधून आपल्याला वाचायला मिळते. 6वी गोष्ट आहे प्रार्थना करा. 3 अध्याय वचन 5. बळकट धरा. 3 अध्याय वचन 5. सुकृती करण्यात थकू नका, योग्य करण्यात मागे पडू नका. 10वी गोष्ट आहे पवित्र जीवन जगा. 3 अध्याय 6 ते 14 मध्ये. आणि एकमेकास बोध करा. तर हे सर्व विवेचन आपल्याला यामध्ये थोडक्यामध्ये मी दिलं आहे. पण मला सांगायची इच्छा ही आहे, आपला वेळ संपलेला आहे, परंतु पौलाने या मंडळीला 2 पत्र लिहिली. तुम्हाला मी हा प्रश्न सोपवतो आहे, पौलाला एका पत्राने का भागलं नाही? 5 अध्याय आहेत पहिल्या पत्रामध्ये, तर तेवढ्याने पौलाला समाधान का वाटलं नाही? दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय आहेत, एवढंसं पुन्हा लिहिण्याची काय गरज पडली? काय कारण होतं? तर येशूचं आगमन त्वरित होणार हे बरोबर आहे, पण तारण पहिले असावं. म्हणून पहिलं पत्र तारणाशी संबंधित आणि त्या विश्वासणाऱ्यांना येशू ख्रिस्त अंतराळी कसा घेऊन जाईल या संबंधित आपल्याला शिकवतं. मग या तारणासंबंधित ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो नोंदतो. दुसरं, तारण न झालेल्यांचं काय होईल? दुसरं आगमन, त्याबद्दल शिकवतो. मग त्या पुस्तकाला धरून आपल्याला अनेक विषय हाताळले लागतात. म्हणजे मृत्यूनंतर, म्हणजे पहिलं पुनरुत्थान झाल्यावर काय होणार, म्हणजे परत तेच दानिएलाचं पुस्तक, शुभवर्तमाने, पौलाच्या पत्रांचे काय संदर्भ, आणि शेवटी यहुदा आणि म्हणजे पेत्र, योहान, यहोदा, हे आपल्याला एकत्र घ्यावे लागतात. तर फार मोठा विषय आहे, तो आपण काही घेणार नाही, पण पुस्तकात जसे येतील तसे घेऊ, कारण ही तोंड ओळख आहे. देव तुम्हाला सहाय्य करो आणि हा अभ्यास तुमच्यासाठी आशीर्वादित करो. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग एसए चर्च नंदुरबार's church-based theological education. This session was on 1st and 2nd Thessalonians, written by Paul, encouraging people to have belief in his coming in the air, first for the church, and then 2nd Thessalonians, coming at the end of the church age to rule as a king over the world. And in between, we believe that there is a time we call Jacob's trouble. Then we have differences of opinions. We will not enter into the debate, but we will see how we manage for our own faith and personal practice. May God continue to bless all of you, those who are listening to us. We are grateful to SH Church Nandubar for providing this service. Thank you very much. खरोखर देवाची स्तुती करतो आजच्या या अनमोल अध्ययनासाठी, आणि विशेष आम्ही आभार मानतो आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाळक साहेब यांचे आजच्या या तेसलोनिकच्या पत्रामधून अतिशय स्पष्टपणे आणि चांगल्या प्रकारे ऐतिहासिक अध्ययन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आमचा विश्वास आहे की आजच्या अध्ययनाच्या द्वारे आम्ही पुन्हा एकदा तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आशीर्वादित झालेलो आहोत. त्यांचं मेहनत, श्रम यासाठी मी खरोखर प्रभूला धन्यवाद देतो आणि देवाची स्तुती करतो. उपस्थित आपण सर्व येथे आहात, आपले सर्वांचे विशेष आभार मानतो की प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनामध्ये आम्ही सदैव वाढावं ही महान देवाची इच्छा आहे. तसंच उद्याची सूचना आहे, उद्या प्रति सकाळी 10:30 वाजता
प्रार्थना मनन असणार आहे आणि त्यावेळेस रेव्हरेंड LP वळवी पाळक साहेब हे देवाच्या वचनाची सेवा ते करतील। यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। आमच्यामध्ये पास्टर गॅब्रियल पाळक आहे, ते पुढे येतील, प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि मग आदरणीय रेव्हरेंड डॉक्टर ग्लॅडविन पाळक साहेब हे आशीर्वाद देतील। प्रार्थना करू आपण। गौरवी स्वर्गीय दयाळ बाप्पा, आम्ही मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। आजच्या या सुंदर दिवसाबद्दल आम्ही आभार मानतो, आम्ही धन्यवाद देतो। करंथिक्रास पहिलं पत्र दुसरं पत्र याच्या अध्ययन करण्यासाठी दे बाप्पा तू आम्हाला कृपा दिलीस, त्याबद्दल देखील आम्ही धन्यवाद देतो दे बाप्पा। पाळक साहेबांच्या द्वारे डॉक्टर जी जयकर पाळक साहेब त्यांच्याद्वारे जे आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे, ते मार्गदर्शन दे बाप्पा आमचं आणि मंडळीच्या उन्नतीसाठी आहे आणि दे बाप्पा त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो। मोलाचं शिक्षण दे बाप्पा त्यांच्या माध्यमातून आम्हाला देत आहेस, त्याबद्दल देखील आम्ही धन्यवाद देतो दे बाप्पा। त्यांच्या सेवा कार्याबद्दल आम्ही आभार मानतो, त्याच्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानतो दे बाप्पा। या ठिकाणी आम्ही सर्व तुझे दास या ठिकाणी आम्ही येऊन दे बाप्पा तुझं वचनाचं अध्ययन मनन करत असताना दे बाप्पा आम्हाला देखील तू कृपा दिलीस, त्याबद्दल देखील आम्ही आभार मानतो। ऑनलाईनमध्ये जे जोडले गेलेत दे बाप्पा, तुझं सर्व मंडळीचे सभासद असतील आणि काही दे बाप्पा दास असतील, दासी असतील, या सर्वांबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि आभार मानतो। आजचा हा क्लास आमच्यासाठी आशीर्वादित केलास, त्याबद्दल आम्ही आभार मानतो। पुढचं समय वेळ आम्ही तुझ्या हाती स्वाधीन करतो। प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ताई, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, जैसे प्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज समजते आणि जसं आम्ही आपल्या ऋणाचं सोडतो तसेच आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझेच आहे, आमेन। आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता SA चर्च आणि SM ट्रस्टमध्ये असणाऱ्या सर्व मंडळ्या आणि बंधुवर्ग, याबरोबर आज आमच्याशी ऑनलाईन जडलेल्या सर्वांबरोबर आणि हजर असलेल्या दास आणि दासींबरोबर आता आणि सदा सर्वकाळ होत राहो, आमेन।